सीटेट परीक्षा झाली, आता निकालाची वाट पाहताय? चला पुढची प्रक्रिया पटकन समजून घेऊया. परीक्षा तर दिली, पण आता नक्की काय करायचं? चला एक एक करून सगळे टप्पे पाहू. सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी, CBSEने तात्पुरती उत्तरसूची जाहीर केली आहे. ही उत्तरसूची CTET.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासता येईल. पण समजा एखाद्या उत्तरावर आक्षेप असेल तर? काळजी नसावी, त्याला आव्हान देता येतं. वेबसाईटवर जाऊन प्रश्न निवडून योग्य कारणासह सहज आक्षेप नोंदवता येतो. आता सर्वात महत्त्वाचं, तारखा. ह्या तारखा अजिबात चुकून चालणार नाही. आक्षेप नोंदवण्यासाठी शेवटची तारीख आहे 15 मार्च रात्री 11:59 पर्यंत. वेळ लक्षात ठेवा. बरं, आक्षेपांची प्रक्रिया झाली, मग अंतिम निकाल कधी लागणार? सगळ्यांनाच हा प्रश्न आहे. निकाल मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यावर प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका थेट डिजिलॉकरवर मिळतील. त्यासाठी फक्त डिजिलॉकर ॲप डाउनलोड करून अकाउंट तयार करायचं आहे. खूप सोपं आहे. आणि प्रमाणपत्र हाती आलं की मग सुरू होतो पुढचा, करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा.